केले तेव्हा काय एवढा मोठा डाळच फालती केले तेव्हा गोल्या भरपाई करून दे 100 रुपये दे डाळीचे हाँ ये मला फायजे नहीं पड़लेली दाल ये आकर मुझसे टाइम पास करते हैं बात करते हैं मेरा ध्यान भटकाते हैं बच्चे अच्छे नहीं है मन की सच्चे तो होंगे लेकिन अच्छे नहीं है तोंड सद्दा नद्दा चालूच राहते खातच राहते हे पोरगी हो का वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुम्ही सगळे कसे आहात आय होप सगळे स्वस्त आणि मस्त असणार तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा कारण आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही खूप मस्ती करणार नाही कारण मस्ती करायसारखं काहीच नाहीये आता काल पडलंय पाणी आमच्या गावामध्ये तर चला तुम्हाला दाखवतो आमच्या अंगणामध्ये खूप छान झाडे हिरवे हिरवे दिसत आहेत आणि आम्ही मिरच्याचं पण रोप टाकलोय मस्त छोटे छोटे त्याचे झाडं पण आलेत काय म्हणतात ग रोप रोप माहित नाही चला तर बाहेर जाऊन तुम्हाला मस्त दाखवतो मस्त भारी भारी काय ग मला हिंदीतून ब्लॉग शूट करून एवढी आदत झाली आता मराठीतून ब्लॉग शूट करायला झाले अरे कहना क्या चाहते हो इकडं आमची मिहुनीबाई साडीमधलं ब्लाऊज कट करायला आहे ते काम मी हिलाच लावले कारण मला खूप कंटाळा येतो अशा गोष्टीचा कारण दिवसभर आम्हाला ब्लाऊज शिवावच लागतो म्हणून आणि इकडं मस्त आहे का बघा झाडं वगैरे छान दिसत आहेत आता पाणी पडल्याने हिरवं हिरवं दिसाले सगळं आणि इथं आताच आम्ही मिरच्याचं रोप टाकलो इथं तो का काय म्हणते तर टिकराना असं उकडून काय म्हणते ग लकडीचे टोकरून आणि का तुळशीची किती भारी पूजा करायला बघा वरी बसून अशी तुळशी माय मस्त हिला प्रसन्न होत्या गेली तेव्हा इकडे मस्त मिरच्याचं रोप छोटे छोटे आले तर त्याच्या पाणी पडण्याच्या अगोदर आम्ही रोप टाकलो होतो मिरच्याची बिया टाकल्यानं आता मस्त झाड वापले तर आता काही दिवसानंतर पाणी पडल्यानंतर आम्ही शेतात नेऊन लावतो त्याला आणि इथं कडीपत्त्याचं झाड पण आहे हे काय करायला माहिती नाही पागल तेव्हा ते काय म्हणते टेकुळ्या उपसून काढवल्या त्या झाडाच्या आणि इथं जांभळीचं पण झाड आहे आता जांभळं नाही आहेत जेव्हा लागली होती तेव्हा खूप जांभळं होते हे खाऊन खाऊन पार केलेत आता फक्त त्या झाडाखाली जांभळाच्या आठवड्या तेवढ्या पडलेल्या असतात ते पण तेव्हा ते झडकायला चालले लाकूड घेऊन बघा तेव्हा सोडणार नाही त्या झाडाच्या पानं सुद्धा वरपून खाते हे लई धीट पोरगी आहे का खामा तिकडे शाळा आहे शाळेतल्या लेकरांचा लंच ब्रेक झालाय आता आणि आमची महेश्वरी जी आहे जांभळं पाडत आहे मस्त ते जांभळं नाहीत पण जांभळाच्या आठवड्या पण खाते इचून खाल्ल्या पडलेल्या जेव्हा लागली होती तेव्हा खूप रोज खायची येऊन जांभळं पण आता नाही येत काय खाणार बिचारे पाडत बस माय आमच्या रोजच्या कामावर म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवायचं आहे आम्हाला खूप आता हिचं ब्लाऊज वगैरे कट करणं होईल आम्ही चालू मिशनीवर बसायला ब्लाऊज शिवायला आता सर्दीला डोसकं दुखाल तर आम्ही काय म्हणते तर मस्त झोपलो होतो हे आली एवढे मोठे ड्रेस घेऊन फ्रेंडशिपचा क्या बोलते हो वास्ता फ्रेंडशिप का वास्ता देती है ये लड़की और काम निकाल लेती है मुझसे बोलायला फिट करायला जावं लागले फिट करून सर्दीनं नाक भळा भळा गळालं या तब्येत बराबर नाही तर मी ओळखीला झाले काम कराय बसवले करायला बसले तर ओळखा माहित आहे तसं नाही एवढे मोठे ड्रेस शिवून गेले तिकडे तर फोकस कर हिचे किती ड्रेस आणले बघ बघ एवढे ड्रेस आणले फिट करा आणि तिकडे ती गाबरी जांभळाचं झाड झडते बसली आता मी कुंकड बघू जांभळं आणली सगळं झाड झडकून आले पोरगी आता जांभळ झडकून आणून सगळ्याला वाटाले हो का एक्सक्यूज मी 1 जांभळ प्लीज हे का बघा खाल्याला मुसरं जांभळ द्यायला आता उष्ट तसं असतं का कुठं दिसत पण नाही अंधारामध्ये आमची गावठी भाषा मस्त आहे बरं का कुणी बी भाषाला जज करू नका तोंड सद्दा नद्दा चालूच राहते खातच राहते पोरगी हो का आता हिनं बी हॉस्टेलला जाणार आहे शाळेमध्ये हिनं एक्झाम लिहिल्या मस्तीचा रेसिडेन्सी मध्ये नंबर आलाय आम्ही राहतो इथंच मिसनी पशी शिवत हम और हमारी मिशन 2 साथी चल पडे चल चल हो का इकडे डिग्रीची स्टुडंट बघा कशी उभारले या ड्रेस घेऊन तिला तिचे ड्रेस शिवून द्यायचे बरं किती पैसे देतीस ग 1 रुपया नहीं दोस्तीचा फ्रेंडशिप का वास्ता देखी काम निकाल लेती है लड़की अच्छी बात नहीं है शिविया पटपट बिजनेस के टाइम नो मजाक नो क्या बोलते नो घाटा समझ में आया माझा फेवरेट हिरो माझा गोलूदाजी पण प्रकट झाला इथे हो का काय खायलास मा जांभळ आणि त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे माझ्यासोबत लग्न करतोस की म्हणजे ब्लाऊजला हुक लावतोस की शिवलेल्या किती लावतोस
इकडे बघ किती लावतोस? 5 5 5. कितीला एक? 10. 10 रुपयाला एक दिल्यावर मग आपली पूर्ण जिंदगी तर शिवण्यात जाते आहे. काय खरं नाही मग आपल्या दोघांचं जगायचं. समजलं का शहाणू? धंधे के वक्त ये आकर मुझसे टाइम पास करते हैं, बात करते हैं, मेरा ध्यान भटकाते हैं. ये बच्चे अच्छे नहीं है. मन के सच्चे तो होंगे लेकिन अच्छे नहीं है ये. चंद्रपूरला जाताना ते लावले. तो इसको ह्याला आता पण ध्यान आहे चंद्रपूरला जाताना ब्लॉग काढल्यानं आठवण काढून द्यायला. आमचा गोलू तुझ्याच मिस नाही पडले. त्या दोन बहीण भावानं केले ते का एवढा मोठा 10 फालते केले ते. गोल्या भरपाई करून दे. 100 रुपये दे डाळीचे. हा हे मला पाहिजे नाही पडलेली डाळ. त्याच्यात खडे आहेत. मला 100 रुपये आणून दे. माहिती नाही. हा ऐकलास? हा एवढे मोठे आळे आहेत तर तुम्हीच खावा. आम्ही खाय ना. ते जसं सांडला दोघा बहीण भावानं तसं आम्हाला डाळ आणून द्या 100 रुपयाची. आणून द्या तो दुकानात. हा आणून दे. कुठल्या बाजारला जातोस? कुठल्या? इकडे बघ. कुण्या बाजारला जातोस? गाडूला. कुठं आहे ते? नीलगुला. कशाला जातोस? आटू. आटू. गाडीवर? गाडीवर. का बरं? आटू. मी खाय ना. ती तुलाच उद्या शिजवून देणार हो. खाटूनीच. आम्ही खाय ना. तसलं खाय ना आम्ही. तुलाच खावा लागते ते. तुम्हीच सांडला. आता तू उठ की मग. हिला दे. लाईट लावून बसले. काय तुझ्या आत्या आल्यावर झपके देते तुला. साफसूप कर पटकन. कलू दे ना झाले. बघ की याच्या आता सूप दे त्यांना साफ कर दे. तर चला फ्रेंड्स आपल्या ब्लॉगला इथं एंड करू. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करायचं विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.